नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय रिपोर्ट रायटिंग कसं करायचं. बेसिकली रिपोर्ट रायटिंग कसं करायचं याच्यावरती मी एक डिटेल व्हिडिओ अपलोड केला आहे. त्याच्यामध्ये मी डूज आणि डोंट्स दोन्ही पण एक्सप्लेन केलेले आहेत. सो आज आपण एक नमुना पाहणार आहोत की रिपोर्ट कसा लिहायचा, आणि असा जर तुम्ही रिपोर्ट लिहिलात, या सगळ्या स्टेप्स जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेत. सो नेमक्या कोणत्या स्टेप्स आहेत, कुठे आपल्या चुका होतात आणि कुठे मार्क्स जातात, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लेट अस स्टार्ट. क्वेश्चन असा आहे की राईट अ रिपोर्ट फॉर द न्यूजपेपर डिस्क्रायबिंग अ ट्रॅफिक जॅम इन विच यू अलॉंग विथ मेनी वर ट्रॅप्ड फॉर मेनी आवर्स. सो तुम्ही एक रिपोर्टर आहात आणि तुम्हाला ट्रॅफिक जॅमवरती एक रिपोर्ट लिहायचं आहे. सो हेडलाईन पहा इथे दिलेली आहे. हेडलाईन देताना ती हेडलाईन या न्यूजशी सिमिलर असली पाहिजे किंवा न्यूजला अनुसरूनच असली पाहिजे. हेडलाईन नेहमी कॅपिटल लेटर्समध्ये लिहायची आहे. प्रत्येक अक्षर कॅपिटलमध्ये असलं पाहिजे आणि छान मधोमध येईल पेपरची अशी हेडलाईन लिहायची आहे. जास्त मोठी नसायला पाहिजे. एक मॅक्स टू मॅक्स तुम्हाला 5 शब्द लिहायचे आहेत, त्यापेक्षा मोठी हेडलाईन नसायला पाहिजे. ठीक आहे. आता या ठिकाणी किती आहेत? 1 2 3 4 5. ठीक आहे, ऑलमोस्ट 5 शब्द आहेत. सो मॅक्स टू मॅक्स तुम्हाला 5 शब्द लिहायचे आहेत. मिनिमम 2 शब्दांची पण हेडलाईन बनू शकते. ठीक आहे. सो पहिला पार्ट आहे तो म्हणजे हेडलाईन लिहिण्याचा. नेक्स्ट पार्ट आहे न्यूज कोण देत आहे. तुम्ही स्टाफ रिपोर्टर आहात आणि तुम्ही न्यूज देताय हे ॲज्युम करूनच तुम्हाला न्यूज लिहायची आहे. सो हेडलाईन झाल्यानंतर बरोबर राईट कॉर्नरला त्याच ओळीच्या खालच्या ओळीमध्ये एक ओळ सोडून पण लिहू शकता किंवा लगेच खालच्या ओळीवरती पण लिहू शकता, हे तुमच्यावरती आहे. लगेच लिहू शकता खालच्या ओळीवरती असं एक छोटंसं हायफन द्यायचं आहे आणि मग लिहायचं आहे बाय अ स्टाफ रिपोर्टर. त्याच्यानंतर त्याच्या खालच्या ओळीवरती किंवा अगेन एक ओळ सोडून पण तुम्ही लिहू शकता. पूर्ण पान भरायचं आहे आपल्याला. सो असं केलं तरी पण चालणार आहे. कोणी तुमचे मार्क्स त्यासाठी कापणार नाही आहे. फक्त एवढंच की खूपदा ओळी सोडू नका. इथे वरच्या इनिशियल फेजमध्ये किंवा इंट्रोडक्शनमध्ये आपण थोड्याफार लाईन्स सोडू शकतो. सो एक ओळ सोडून खाली लेफ्टपासून लिहायला सुरुवात करायची आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे म्हणजे कुठे ही गोष्ट घडलेली आहे तर ते तुम्ही लिहू शकता. त्यांनी स्पेसिफिकली मुंबई घेतलं आहे. इथे कुठेही मुंबई वगैरे एक्सप्लेन म्हणजे सांगितलं नाही घ्या वगैरे. तुम्ही कुठलीही सिटी घेऊ शकता जी तुम्हाला हवी. ती पुणे घ्या, मुंबई घ्या, अगेन कुठली पण सिटी ज्या ठिकाणी ट्रॅफिक मॅक्सिमम टाइम्स होतं किंवा फ्रिक्वेंटली होतं. सो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे तुम्ही या ठिकाणी कोणत्याही रस्त्याचं नाव लिहू शकता जिथे ट्रॅफिक होत असेल असं या शक्यतो. हायवेवरती ऑब्व्हियसली ट्रॅफिक झालं तर खूप जास्त नुकसान होणार आहे किंवा म्हणजे खूप हा मोठा इश्यू आहे. बाकी रस्त्यावरती तर होत असतंच, पण हायवेवरती पण इतक्या लॉंग टाईमसाठी ट्रॅफिक होतं आहे तर हा थोडासा हेडलाईनसारखा विषय आहे. त्याच्यामुळे इथे हायवे मेन्शन केलं आहे. बट एवढं काही कोण जास्त तुमचे मार्क्स वगैरे कापणार नाही आहे. तुम्ही एखाद्या रस्त्याचं नाव लिहिलं तरी पण चालेल. ठीक आहे. सो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि पुढे लिहिले मुंबई, कारण कुठला हायवे हे पण कळलं पाहिजे. परत कॉमा द्यायचा आहे. तुम्ही पण जी काही न्यूज असेल त्या न्यूजचं ठिकाण, ते न्यूज म्हणजे ते ठिकाण कुठे आहे. जर डिरेक्टली फक्त मुंबईमध्ये गोष्ट घडली असेल तर फक्त मुंबई लिहा. तुम्हाला कुठल्याही रस्त्याचं नाव आठवत नाही आहे, ठीक आहे, नका लिहू. फक्त मुंबई लिहिलं तरी पण चालणार आहे. ठीक आहे. किंवा फक्त मुंबई, पुणे, वॉटेवर जे पण असेल ते लिहिलं तरी पण चालणार आहे. त्याच्यानंतर कंपल्सरी डेट लिहायची आहे. नेक्स्ट आहे डेट लिहायची. डेट कोणती पण लिहा. शक्यतो प्रेझेंटमधली किंवा पास्टमधली लिहा, कारण फ्युचरमधलं आपण आधीच बघू नाही शकत ना, तेव्हा काहीतरी घडणार आहे वगैरे. सो कुठली तरी पास्टमधली किंवा ज्या दिवशी तुम्ही पेपर लिहिताय त्या दिवशीची डेट लिहिली तरी पण चालेल. ठीक आहे. आणि समोर इथे पुढे तुम्हाला इयर पण लिहायचं आहे. 2023, 2024. आता मला इथे 3 लिहावं लागेल कारण 24 ऑगस्ट आहे. सो 2023, 2024 तुम्ही काही हे जे काही साल असेल ते तुम्ही लिहायचं आहे. ठीक आहे. आणि मग कंप्लीट इथे फुल स्टॉप द्यायचं आहे किंवा कोलन देऊ शकता आणि मग पुढे यायचं आहे आणि इथपासून न्यूजला सुरू करायचं आहे. न्यूज लिहिताना काय काय करायचं बघा. अगेन तुम्हाला 3 पॅरेग्राफ लिहायचं आहेत न्यूजमध्ये. पहिल्या पॅरेग्राफमध्ये न्यूज कुठे घडली, काय आहे ती बातमी, कुठल्या ठिकाणी घडली आहे, कोणत्या वेळेला घडली आहे, हे पहिल्या पॅरेग्राफमध्ये आलं पाहिजे. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये ती न्यूज डिटेलमध्ये एक्सप्लेन करायची आहे. तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये जर तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील ॲज अ रिपोर्टर, पर्सनल लेवलवरती नाही, जर तुम्हाला काही सजेशन्स मागायचे असतील, विचारायचे असतील, काही क्वेश्चन्स विचारायचे असतील, म्हणजे आपण असं जाब विचारतो वगैरे त्या थोड्याशा फॉर्ममध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल किंवा इन शॉर्ट कन्क्ल्युजन पूर्ण या न्यूजचं आपण देणार आहोत लास्ट 3rd पॅरेग्राफमध्ये आणि मग एंड करायचं आहे. ठीक आहे. सो पहिला पॅरेग्राफ आपण बघूया. एस्टरडे ऑन, ऑब्व्हियसली एस्टरडे असणार आहे कारण कालची न्यूज आज पेपरमध्ये छापून येते. सो एस्टरडे ऑन 23rd ऑफ ऑगस्ट. आणि इथे तुम्ही जे न्यूज लिहाल, इथे तुम्ही जी डेट लिहाल याच्याबरोबर प्रिव्हियस डेट इथे असली पाहिजे. तुम्हाला जर असं सांगितलं असेल न्यूजमध्ये की वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे तुमच्या स्कूलमध्ये सेलिब्रेट झाला आहे, त्याच्यावरती न्यूज लिहा, तर इथे डेट असली पाहिजे 6th ऑफ जून, कारण एन्व्हायरमेंट डे होतो 5th ऑफ जूनला सेलिब्रेट. ठीक आहे. सो तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की एन्व्हायरमेंट डे 5th ऑफ जूनला होतो, त्याच्यामुळे न्यूज लिहितानाची तारीख ही 6th ऑफ जूनच असली पाहिजे. तुम्ही 5th जून, 4th जून किंवा मग त्यावेळेस एक्झामची डेट नाही लिहू शकत. ठीक आहे. एक्झाम ज्या दिवशी होते ती डेट नाही लिहू शकत. सो प्लीज थोडंसं माइंडफुली या डेट्स वगैरे सिलेक्ट करा.
So yesterday on 23rd of August, the main highway connecting the two major suburbs of our city witnessed a real chaos in the form of traffic jam in which thousands of people were caught for several hours. सो तुम्ही एकदम संक्षिप्त रूपात काय घडलं होतं ती सिच्युएशन एक्सप्लेन केलीत, कुठे घडली होती ती पण झाली, कधी घडली होती ते पण झालं. आता वेळ, इट वॉज अराउंड 5 PM इन द इव्हनिंग अँड दी ऑफिस गोर्स. तुम्हाला हे पण इमॅजिन करायचं आहे की ट्रॅफिक का झालं असावं. एक तर त्या ठिकाणी काहीतरी मोर्चा वगैरे असावा किंवा काहीतरी म्हणजे असं काहीतरी कुठला तरी प्रोग्राम आहे खूप मोठा त्याच्यामुळे ट्रॅफिक झालं आहे, किंवा मग जनरल ऑफिस सगळ्यांचं एकत्र सुटतं, एकत्र सगळ्यांची स्कूल सुटते त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक झालं आहे, असं काहीतरी सिच्युएशन तुम्हाला इमॅजिन करावी लागेल. So it was around 5 PM in the evening and the office goers, the school buses of various schools and commuters along with many other were turning from the busy route. The traffic was running smoothly but suddenly the vehicles came to an abrupt halt. So basically traffic smoothly चाललं होतं पण there was utter confusion among all. The traffic was not moving even an inch. Soon anger erupted among many. Obviously काहीच पुढे गाड्या जात नाही आहे तर असं होतं ना यार काय चाललंय, मग तो राग आला सगळ्यांना किंवा सगळेजण अँग्री झाले. सो पेशन्स स्लोली मेल्टेड, सगळ्यांचं पेशन्स कमी होत होतं, धैर्य सुटत चाललं होतं वगैरे. अँड देअर वॉज आर्ग्युमेंट, हेटेड टॉक्स अँड इवन सेव्हरल केम आउट फ्रॉम देअर व्हेकल इन अँगर. आणि मग एकमेकांवरती राग असणं की म्हणजे तुम्ही का पुढे जात नाहीये, पुढे चला वगैरे असं जे काही होतं ट्रॅफिकमध्ये तर ते सगळं चालू होतं. आणि काही लोक तर आपल्या गाड्यांमधून बाहेर येऊन बघायला लागले की नेमकं काय झालंय, का अशा गाड्या जात नाहीत पुढे. Fuming everyone was vexed to know the cause of that traffic jam. People were in hurry to reach their destination, but not even one traffic police officer could be seen in the vicinity. So हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की एवढं ट्रॅफिक का झालं, कारण कुठेही आसपास ट्रॅफिक पोलीस नव्हतं हे सगळं कंट्रोल करण्यासाठी किंवा हे सगळं मॅनेज करण्यासाठी. सो हा एक पब्लिक इश्यू आपण इथे नोटीस करू शकतो की याच्यामुळे कदाचित ट्रॅफिक तितका स्मूथली जाऊ शकत नाही किंवा पुढे व्हेकल्स जाऊ शकत नाही आहेत, कारण एक मॅनेजमेंटचं कमतरता आहे तिथे. So then some excited youngsters jumped into the scene and began clearing the scene. So मग काही लोक तिथे मदतीला आली आणि त्यांनी हे सगळं मॅनेज करायला हेल्प केली. So they reached at the place where the halt had begun and a badly wounded person was seen unconscious in damaged car. आणि मग ज्या ठिकाणी ते हॉल्ट किंवा जे ॲक्सिडेंट झालं होतं तर त्या ठिकाणी ते लोक आले आणि त्यांनी त्या पर्सनला जो की शुद्धीत नाही आहे त्याला, जो की त्या कारमध्ये आहे आणि शुद्धीत नाही आहे तर त्या सिच्युएशनला हँडल करण्याचा प्रयत्न ते लोक करू लागले. Situation was understood and immediately an ambulance was called by onlookers. So within no time the ambulance arrived followed by the police too. आणि मग त्या पर्सनला म्हणजे दवाखान्यामध्ये घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्सला वगैरे बोलवण्यात आलं. सो तुम्हाला एक नोटीस करता आलं असेल की हे पूर्ण रिपोर्ट जे आता आपण वाचतोय किंवा जे आता आपण ऐकतोय हे पूर्णच्या पूर्ण रिपोर्ट पास्ट टेन्समध्ये आहे. सगळ्यांना रिझन कळलं असेल कारण घटना काल घडून गेली आहे आणि आज आपण रिपोर्ट लिहितोय. सो कोणी चुकून सुद्धा सिम्पल प्रेझेंट किंवा प्रेझेंट कंटिन्युअस असा टेन्स नाही यूज करायचा, फ्युचर तर अजिबातच नाही. जे काही लिहायचे ते सगळंच्या सगळं पास्ट टेन्समध्येच लिहिलं गेलं पाहिजे. ठीक आहे, शक्यतो पास्ट, सिम्पल पास्ट आणि जास्तीत जास्त परफेक्ट पास्टचाच यूज करा, शक्यतो कंटिन्युअसचा यूज कमी करा. ठीक आहे, नेक्स्ट आहे इट टूक 2 hours टू क्लिअर द ट्रॅफिक बट फायनली द इंज्युअर्ड पर्सन वॉज टेकन इन टू द ॲम्ब्युलन्स. द डॅमेज्ड कार वॉज पिक्ड बाय द पोलीस अँड द ट्रॅफिक मूव्ड. सो मग एंडिंगला काय झालं ती तुम्ही सिच्युएशन जी आहे तर ती डिस्क्राईब केलीत. ठीक आहे, याच्यामध्ये अजून तुम्ही तिथे काय केलं पाहिजे होतं हे जर तुम्हाला जास्त नाही, स्वतःचे ओपिनियन्स, पर्सनल ओपिनियन्स नाही द्यायचे, पण ॲज अ रिपोर्टर तुम्ही जर काही विचारू शकत असाल तर तुम्ही इथे खाली एखादं क्वेश्चन वगैरे पण मेन्शन करू शकता. तुम्ही बऱ्याचदा न्यूजमध्ये पाहिले असतील, पण दॅट शुड नॉट बी रूड किंवा असं काही रूडली तुम्हाला लिहायचं नाही आहे. जे काही लिहायचं आहे ते हंबलली लिहायचं आहे. ठीक आहे, आणि सिमिलरली जर तुम्हाला रोड ॲक्सिडेंटचं वगैरे रिपोर्ट लिहायला आलात तर तुम्ही खाली कोण रिस्पॉन्सिबल आहे यासाठी वगैरे ते जर तुम्हाला थोडंसं काही मांडायचं असेल तर तुम्ही ते पण लिहू शकता जर तुम्हाला त्या प्रकारचा रिपोर्ट आला तर. बट हे सगळं कुठल्याही प्रकारे रूढ किंवा ॲग्रेसिव्हली लिहिलेलं असलं पाहिजे. सिम्पल रिपोर्ट आहे, कुठल्याही गोष्टी याच्यामध्ये मी, माझ्यासाठी वगैरे आय असं प्रोनाऊन नसलं पाहिजे, कारण तुम्ही एक स्टाफ रिपोर्टर आहात आणि तुम्ही तो रिपोर्ट ॲज अ स्टाफ रिपोर्टर म्हणून लिहिताय. सो मला वाटतं, माझं ओपिनियन आहे, असं कुठेही हे शब्द येतं कामा नयेत. ठीक आहे,
सो आय होप की तुम्हाला कळलं असेल बेसिक गोष्टी काय आहेत रिपोर्टच्या. एकदा जस्ट आपण रिकॅप घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे हेडलाईन बोल्ड लेटर्समध्ये किंवा कॅपिटल लेटर्समध्ये द्यायची आहे. न्यूज कोण देत आहे ते बाय अ स्टाफ रिपोर्टर. न्यूज कुठे घडली आहे ते ठिकाण, कधी घडली आहे ती डेट. त्याच्यानंतर 3 पॅरेग्राफ पाडायचे आहेत. पहिल्या पॅरेग्राफमध्ये न्यूज कुठे घडली, कधी घडली आणि काय घडली, काय न्यूज नेमकी काय आहे ही एकदम शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायची आहे. सेकंड पॅरेग्राफमध्ये पूर्ण डिटेल न्यूज आली पाहिजे की नेमकं तिथे ट्रॅफिक जॅम झालं तर का झालं, कोणामुळे झालं आणि त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते सगळे. लास्ट पॅरेग्राफमध्ये त्या सिच्युएशनमध्ये लास्ट काय झाला किंवा त्या सिच्युएशनचा एंड कसा झाला ते लिहू शकता, कन्क्ल्युजन लिहू शकता आणि तुमचं हे सगळं जे न्यूज आहे तर ते कंप्लीट होईल. दुसरी गोष्ट, न्यूज नेहमी तुम्हाला पास्टमध्येच लिहायची, प्रेझेंटमध्ये लिहायची नाही. डेट जेव्हा तुम्ही लिहिणार आहात तेव्हा ती नीट सिलेक्ट करा, कारण त्या डेटच्या आधीच्या दिवशी ही घटना घडलेली आहे. सो एखादा कुठला तरी डे तुम्हाला सांगितलेला आहे तर तो डे कधी घडला, टीचर्स डे असेल तर टीचर्स डे कधी असतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. एन्व्हायरमेंट डे कधी असतो माहिती पाहिजे. रिपब्लिक डे असेल, इंडिपेंडन्स डे असेल तर ते माहिती पाहिजेत. फेअरवेल कुठे सेलिब्रेट झाला असेल तर फेअरवेल कधी असतो, मोस्टली फेब्रुवारी किंवा मार्च किंवा लेटले जानेवारीच्या एंडमध्ये. सो त्याच पिरियडमधल्या डेट्स आल्या पाहिजेत. एखादं काहीतरी दिवाळी सेलिब्रेशनमुळे काहीतरी घडलेलं असेल तर त्याच पिरियडमधल्या डेट्स आल्या पाहिजेत. सो याच्यामुळे मार्क्स जाणार नाहीत, पण एक इम्पॅक्ट पडतो की हां बाबा हा पर्सन जो आहे तर याच्याकडे प्रेझन्स ऑफ माइंड आहे आणि याने बरोबर डेट्स लिहिल्या आहेत, बरोबर ठिकाण लिहिलेलं आहे. ठिकाण शक्यतो अनुसरून लिहा. ऑब्व्हियसली ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स मोठ्या मोठ्या मेट्रो सिटीजमध्येच होतात किंवा एखादा ॲक्सिडेंट वगैरे असेल तर मोस्टली तो हायवेवरती झाला तर त्याची मोठी न्यूज बनण्याची शक्यता आहे. सो असंच शक्यतो तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. एखाद्या काहीतरी इंडस्ट्रीला आग वगैरे लागली असेल तर ते मोस्टली इंडस्ट्रीयल एरिया ज्या ठिकाणी जास्त आहेत त्याच ठिकाणी होणार आहे. सो असं बघून तुम्हाला न्यूज लिहिताना ठिकाण वगैरे निवडायचं आहे. शक्यतो हे प्लेस वगैरे तुम्हाला इक्वेशनमध्ये नाही दिलं जाणार, हे मनाने लिहायचं असतं. सो आय होप की तुम्हाला ॲक्च्युअली रिपोर्ट कसा लिहिला पाहिजे हे कळलं असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा रिपोर्ट सगळ्यांसाठी आहे किंवा सगळ्याच स्टँडर्डसाठी आहे आणि सगळ्यांसाठी पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही रिपोर्ट्स लिहिले तर आय होप की तुम्हाला या ट्रिक्स आणि टिप्स हेल्पफुल राहतील तुमच्या एक्झाममध्ये. आणि अशाच प्रकारे मी स्पीचचे वगैरे पण व्हिडिओज बनवलेले आहेत जे तुम्ही नक्की चेकआउट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय.